प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत सन्मान करत आहोत। मी भाईनर यांना विनंती करते की आपण त्यांचं सन्मानाने स्वागत करायचं आहे। धन्यवाद। स्ट्राइक पर बल्लेबाज रजत कुडालकर, बहुत ही बड़ा नाम है, हाल ही में बहुत ही बड़े फॉर्म में है, बहुत ही अच्छे बल्लेबाज है। गोवन स्ट्राइकर गोवा की ओर से बल्लेबाजी करने के लिए नॉन स्ट्राइक एंड पर दूसरे बल्लेबाज है समर्थ गवस। गेंदबाज पहली गेंद लेकर चले गेंदबाज आशीष। बहुत अच्छी गेंद, हल्के से खेला, एक रन सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए अकाउंट माफ कीजिए 2 रनों के साथ खुद का और टीम का अकाउंट ओपन करते हुए फिर एक बार हमारे दूर वाले छोर से आशीष। टिप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी अंदर की तरफ आई थी, ढीले हाथों से खेला, एक रन दौड़कर पूरा किया, दूसरी रन की मांग कर रहे लेकिन इनकार करते हुए नॉन स्ट्राइक के बल्लेबाज। उसके पहले अंपायर ने नो बॉल का इशारा किया था, तो कुल मिलाकर फिर एक बार इस गेंद के ऊपर 2 रन मिलेंगे, तो कुल मिलाकर रन होंगे 4 और उसके बाद बड़ा शॉट खेलने का मौका बल्लेबाज समर्थ के लिए। समर्थ गवस बहुत ही बड़ा नाम है, गोवंतक भूमि के ये बेहतरीन खिलाड़ियों में से एक है रजत और समर्थ। ये बहुत ही बड़ी जोड़ी है और इनके ऊपर काफी कुछ निर्भर करता है। और पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का तुम्हें लाइसेंस नहीं मिला है, चलेगा ये गेंद देखेंगे। सुपरमैन का ये सुपर शॉट, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गेंद गिरी, तब तक 2 रन चुराते हुए हर गेंद के ऊपर 2-2 रन मिल रहे। अभी तक सिर्फ 2 गेंदें हुई है, कुल मिलाकर रन हुए हैं 6। गेंदबाजी मोर्चे पर आपको दिखाई दे रहे हैं आशीष कनोजिया, ये भी बहुत ही बड़ा नाम है, बंबई के बेताज बादशाह है, भारत भर में इनका नाम है, भारत देश में भी हर जगह पर हर कोने कोने में इन्होंने क्रिकेट खेला हुआ है, बेहतरीन खिलाड़ियों में से एक है। आज गणपति एंड की ओर से गेंदबाजी कर रहे हैं। ये खराब शॉट और पहली सफलता, पहला ब्रेक थ्रू यहां पर देने में कामयाब रहते हुए गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज आशीष कनोजिया और समर्थ गवस बैक टू द पैविलियन। गुरुघाडी जवळपास कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधा। गुरुघाडी। तो हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जी जमदाड़े, मराठी के बेताज बादशाह है, बहुत ही अच्छी कमेंट्री करते हैं, चाहे महाराष्ट्र में हो गोवा में हो हर जगह पर बड़ी प्रतियोगिता होती है तब अमोल जमदाड़े जी का आवाज़ आपको सुनने को मिलता है। हमारे साथ जुड़ चुके हैं अमोल जी। 6 ओवर का ये मुकाबला जारी है, दोनों भी टीमें बहुत ही बढ़िया प्रदर्शन कर चुकी है कई बड़ी बड़ी प्रतियोगिता में। आज 6 ओवर में कितना टारगेट रहेगा? सहा षटकांमध्ये कमीत कमी 60-65 धावा तरी अपेक्षित आहेत या विकेटवरती। चांगली फलंदाजी इथे करावी लागेल बॅटिंग टीमला। नो बॉलची घोषणा होते मैदानाच्या आतमध्ये। 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर खेळत आहेत पहिल्याच प्राथमिक फेरीच्या लढतीत। एका बाजूला गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते। टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होतील, हाईट किती आहे, चेंडूची उंची किती आहे याची अंतिम क्षणी पुष्टी केली जाईल पंचांच्या मदतीने। टीव्ही अंपायर थोडेसे बिझी करणार आहोत। तिसरे पंच आपण यानंतर लगेचच डिसिजन देतील। रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित
भव्य डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटला आज शानदार सुरुवात. आजची पहिली रात्र, पहिली रजनी आणि ग्रीन पार्क स्टेडियमवरती क्रिकेटचा रणसंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. भाईजी नरेश साहेब, शैलेजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेमधून आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. 9 बॉलची घोषणा होते. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन येतोय. 9 बॉल आणि टीमची धावसंख्या फलकावरती वाढते. 7 धावा. शामसर 7 धावा आतापर्यंत झालेत आणि निश्चितच 60-65 धावा नक्की ते बनवावे लागतील बॅटिंग टीमला. आणि गोव्यामध्ये ती क्षमता आहे, गोव्यातील या खेळाडूंमध्ये ती ताकद आहे. नक्कीच या विकेटवरती ते धावा येतील. अमोल, अभी तक 2 नो बॉल इस ओवर में, यानी कि 2 फ्रीट. अच्छी गेंद पैरों पर टकराई, मिस फील्डिंग हुई, उसके बाद गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ. बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन नजारा देखने को मिलता हुआ अपने टीम के लिए. शायद कुछ रन बचाते हुए यहाँ पर फील्डर दिखाई देते हुए. ओमकार थारली बेहतरीन फील्डिंग करते हुए, शायद अपने टीम के लिए ढेर सारे रन बचाते हुए. फ्रीट का मौका था, बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद इतनी अच्छी डाली आशीष ने कि बल्ले के ऊपर गेंद नहीं आई. अच्छी गेंद देखने को मिलती हुई. फिर एक बार रन यहां पर बढ़ते हुए 9 रनों के ऊपर. एक विकेट गिरने के बाद स्ट्राइक पर बल्लेबाज साइस सोरे. बड़ा शॉट खेलना जरूर चाहते थे, लेकिन बैट और बॉल के बीच में फिर एक बार संपर्क बढ़िया तरीके से नहीं होता हुआ. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ है. एक विकेट गिरने के बाद 9 रनों के ऊपर. अमूल, इस ओवर में 2 फ्री हिट थे, 2 बड़े शॉट खेलने का मौका था, लेकिन वो दोनों के दोनों गवा दिए. क्या कहेंगे? फ्रीडच्या चेंडूची संधी या ठिकाणी गमावली आहे. मात्र और पिच बॉल समोर खेळ आहेत. बॉलरच्या डोक्यावरून एक सुंदर फटका, लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा इथे प्रयत्न केलाय, मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका सुंदर पद्धतीने पाहायला मिळालाय. 2 धावांची लहर मैदानामध्ये येते. शामसर, नक्कीच आपण एका खेळाडूकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. जो रजत कुडाळकर आहे त्याची बॅट अजूनही शांत आहे आणि त्याची जर बॅट बोलली तर नक्कीच धावांचा रतीब या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि आज मिडबावकर आणि पर्यायानं महाराष्ट्रातील सगळे क्रिकेटचे चाहते त्याच्या बॅटिंगने खुश होतील. अफलातून फटकेबाजी करतो, पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील रजत कुडाळकरकडे पाहिलं जातं. 6 चेंडूमध्ये 6 चौकार आणि षटकार मारण्याची किमया देखील त्याने अनेक वेळेला केली आहे. त्यामुळे त्याच्या खेळीकडे प्रेक्षकांचं नक्की लक्ष आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोवन स्ट्रायकर्स गोवा धावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. पहला ओवर खत्म होने के बाद रन है, एक विकेट गिरने के बाद 11 रन, यानी कि 1 अंकों से खचाखच भरा हुआ हमारा ये स्कोर बुक. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की ये बहुत ही बड़ी प्रतियोगिता आज जारी हो चुकी है. इस प्रतियोगिता में आपको पूरे भारत भर के सभी बड़े बड़े खिलाड़ी, तारे सितारे इस प्रतियोगिता में खेलते हुए नजर आएंगे. ये दूसरा मुकाबला है. गोवा राज्य की ये बड़ी टीम है. स्ट्राइक पर है रजत कुडाळकर, जिनके बारे में क्या कहो. इसी मैदान के ऊपर पिछले साल सेंचुरी लगाई थी. इस बार अच्छी गेंद, लेकिन बल्ले से रन कम आ रहे हैं. हालांकि सिंगल डबल बल्ले को किधर भी गेंद लगकर शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग में जा रही है और वहां से रन मिल रहे हैं. ऐसे इक्के दुक्के करते करते 12 रन पर, यानी कि 1 डजन रन यहां पर बनाए हैं. एक विकेट गिरने के बाद साइश और रजत की जोड़ी मैदान के अंदर. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज है सत्यम यादव. गेंदबाजी मोर्चे पर ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से दौड़ेंगे. पहली गेंद तो बहुत ही अच्छी डाली थी. tenniscricket.in द्वारा सीधा प्रसारण यहां पर जारी है. कई दर्शक घर बैठे अपने मोबाइल के ऊपर, टीवी के ऊपर ये मैच देख रहे हैं. उन सभी तमाम दर्शकों का स्वागत है.
ये उड़ाया, टाइमिंग इतना प्रॉपर नहीं हुआ है, कैच लेने का मौका आखिरी समय पर डाइव बहुत ही बढ़िया लगाई थी, लेकिन नजर हटी, दुर्घटना घटी। फील्डर का नाम था समीर शिंदे। कोशिश उन्होंने की थी, खुद टीम के मालिक है, कोशिश तो बहुत कर रहे थे, लेकिन नसीब ने साथ नहीं दिया। नतीजा साइश को एक जीवन दान मिलता हुआ। कुल मिलाकर रन 14 रन, एक विकेट गिरने के बाद। गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सत्यम यादव। फुल टॉस गेंद। देखिएगा, मैं अमोल जी बात कह रहा था कि गेंद देखो कहां पे जा रही है। फिर एक बार गेंद तो छोड़ो, ये बल्लेबाज का आज पैर ठिकाने पर नहीं है, ज्यादा आगे जा रहा है, जल्दबाजी कर रहे हैं और शायद नो बॉल का इशारा फिर एक बार अंपायर ने किया। अभी तक का ये तीसरा नो बॉल है इस इनिंग का। ये दुर्भाग्यपूर्ण बात है जो फील्डिंग करने वाली टीम है। तिसऱ्या फ्रीडच्या चेंडूचा नक्की फायदा घ्यावा लागेल बॅटिंग टीमला. उघड्या डोळ्याने बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्रीट. या संधीचं सोनं करावं लागेल आणि ज्या 9व्याची प्रतीक्षा प्रेक्षक अजून करतात श्याम सर, तो 9वा कदाचित रजत कुडाळकरच्या बॅटमधून येईल ही अपेक्षा प्रेक्षकांची आहे. आणि पहिल्या 9व्यासाठी 666 रुपयांचं पारितोषिक गौरवजी लोके यांच्याकडून आहे. बॉलर तयार, बॅटर तयार. शॉर्ट बॉल कट केला, यावेळेला पॉइंटला क्षेत्ररक्षक. फ्रीटचा बॉल, त्यामुळे संधी नक्की मिळेल. फ्रीटच्या बॉलवरती फक्त 4 पद्धतीने बॅट्समन आउट होतो, त्यामुळे जीवनदान मिळालंय रजत कुडाळकरला असंच म्हणावं लागेल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते. 17 धावा फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे आणि स्ट्रायकिंग गेमला डावखुरा बॅटर देखील आपण पाहतोय साई झोरेला. त्याच्याकडनं खूप प्रयत्न होत आहेत, मात्र मोठे फटके अजूनही येत नाहीयेत. ऑप्टिकच्या बाहेर बॉल, कॉपी बुक स्टाईल. क्रिकेट मधले इथे सौंदर्य दाखवले. कव्हर्सला बॉल निघालाय वेगात. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. शानदार चौकार, रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. बड़ा शॉट इस इनिंग का देखने को मिला। 3 फ्रीट के मौके मिले थे, वो गवा दिए थे, लेकिन ये थोड़ी सी धीमी गति की फुल टॉस गेंद थी। कवर की दिशा में बहुत ही नजाकत भरा ये शॉट 4 रन के लिए। फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर सत्यम। ओ हो, थोड़ा सा पीछे हटकर खेलना चाहते थे, फाइन लेग का क्षेत्र चुना था उन्होंने, लेकिन डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी यहां पर सत्यम द्वारा देखने को मिलती हुई। जी हाँ, सफल तो हुए थे लेकिन सफल नहीं हुए। डॉट बॉल आया गेंदबाजी मोर्चे पर। सत्यम, कभी एक तेरी तो एक मेरी, ये मैदान के अंदर दिखाई देता हुआ। ओ हो, उड़ाया तो बहुत ही बढ़िया है। फील्डर वहां पर मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर। मिलेंगे पूरे 6 रन। डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 27 धावा आतापर्यंत आल्यात. शब्बीरजी काझी आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे, जे वैभववाडीवरून या ठिकाणी दाखल झालेत. धन्यवाद, आपलंही स्वागत आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने. 27 धावा, तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. आजची पहिली रात्र प्रेक्षकांची देखील चांगली इथे गर्दी वाढते. ग्रीन पार्क स्टेडियम या स्पर्धेत नक्कीच मोठमोठे खेळाडू येत आहेत आणि त्यासाठीच त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढते. पहिला सामना श्री बांदेश्वर बांदा रोई स्पोर्ट क्रिकेट टीमने अगदी दिमाखात जिंकला आणि त्यानंतर
सामना क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोवन स्ट्रायकर्स प्रथमतः बॅटिंग करते. बॉलर या आशिषचा यावेळेला बॉल ऑफ साइड ऑफ टर्म डिलिव्हर्ड केला. त्यानंतर पलटी शॉट खेळण्याचा इथे प्रयत्न केला रजत गुडाळकरने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. पॉइंटला बॉल गेला आणि सिंगलने धावसंख्या बदलली आहे. 2 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 28 धावा फलकावरती. गोवन स्ट्रायकर्स गोवा. श्याम सर, गोवन क्रिकेट साठी जर आपण पाहिलं तर रामेश्वर प्रतिष्ठानचं मैदान खूप लकी आहे आणि याच स्पर्धेमध्ये गोव्याचे संघ खूप चांगलं प्रदर्शन करतात आणि नक्कीच गोव्याचा एका दुसरा संघ सेमीफायनल फायनलपर्यंत असतो हे आपण आजपर्यंत पाहिलंय. सही बात फरमाई आपने. 2019-2020 में एक बार तो दोनों टीमें फाइनल में गई थी गोवा की. ये अल्टी पल्टी शॉट खेलने का प्रयास किया था. साइज झोरे मांग कर रहे हैं, आपके पास रिव्यू भी है शायद ले सकते हैं, लेकिन नहीं लिया. डॉट बॉल का इरादा. स्कोर वहीं पर रुका हुआ 28 रनों के ऊपर. एक विकेट गिरने के बाद इनसाइड आउट खूबसूरत तरीके से खेला हुआ ये क्रिकेट का बढ़िया शॉट, लेकिन एक ही रन मिलेगा. वहां पर फील्डर तैनात किया गया है. 2 ओवर खत्म हो चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर. फील्डिंग थोड़ी सी दूर दूर फैलाई गई है और इसी वजह से अब शायद इक्का दूसरा रन मिलेगा जरूर. ज्यादा से ज्यादा प्रयास क्या करते हैं बल्लेबाज. 9 लगाने का प्रयास करेंगे क्या कोई बल्लेबाज. अभी तक तो ऐसी छेड़छानी किसी ने नहीं की है. सीधे बल्ले के साथ बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह गेंद सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस ओवर द रोप 4 रन के लिए. रन. एक विकेट गिरने के बाद साइश और रजत की जोड़ी जो बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर, बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैं कहूंगा. बहुत ही अच्छे रन अभी तक बनाए हैं. गेंदबाजी में बदलाव करेंगे स्वामी समर्थ स्पोर्ट्स की ओर से. एक हाथ दूसरा विकेट चाहिए उन्हें. इस मैच में वापसी करनी है, थोड़ा सा दबाव लाना है गोवा टीम के ऊपर, तो एक हाथ दूसरा विकेट यहां पर ढूंढना पड़ेगा, क्योंकि पहले 3 ओवर में सिर्फ एक सफलता प्राप्त की है. रन बहुत ही अच्छे बने हैं. 35 रन बने हैं. कुल मिला के कर 12 के औसत से रन बना रहे हैं. न्यू बॉलर मैदान के अंदर रतन
और उनके सामने साइश। फुल टॉस गेंद थी, रन आउट करने का मौका नहीं, नहीं नहीं, वो भी गवा दिया। साइश के पास मौका था बड़ा शॉट खेलने का, उनकी ख्वाहिश थी साइश की बड़ा शॉट खेलने की, वो तमन्ना वो ख्वाहिश उनकी पूरी नहीं हुई। सिर्फ एक रन मिलेगा। 36 रन एक विकेट गिरने के बाद, जो कि चौथा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज रतन, रतन बहुत ही ऊंचे लंबे कद के है। हमारे ठीक कमेंट्री बॉक्स के सामने से दौड़ेंगे। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की 2026 की ये प्रतियोगिता आपके सामने आज से ही शुरू हुई है। ओ हो, इतना समय था बल्लेबाज के साथ कि आराम से चाय पीकर नाश्ता कर कर बाद में गेंद को खेला और गेंद को भेज दिया 4 रन के लिए। संख्या फलकावरती आतापर्यंत 40 धावा पाहायला मिळते। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पार्टनरशिप इथे होते, त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे गोवन क्रिकेट संघ वाटचाल करतोय। मात्र एका ब्रेक थ्रूची गरज आहे। विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करणारा स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ स्विच हिटचा एक चांगला फटका रजत कुडाळकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला। नव्याची अजूनही प्रतीक्षा आहे। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने प्रथमच मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याच या ठिकाणी वापर केला ISPLच्या धर्तीवरती, आणि त्याचा पहिला फटका नव्यासाठी कोणाचा जाणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। चांगला फटका ग्राउंड शॉट पाहायला मिळाला आहे, मदत घेतली आहे जमिनीची। कार्पेट के सहारे खेला हुआ स्ट्रोक। रजत कुडाळकर एकेरी धावने टीमची धावसंख्या पुढे जाते 41। चांगली बॉलिंग अजून करावी लागेल स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला। शमसर या संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 4-5 खेळाडू आहेत ते मुंबई परिसरातले आहेत आणि इतर जे खेळाडू आहेत ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, त्यामुळे हा देखील एक संघ चांगला आहे। चांगलं कॉम्बिनेशन इथे बनवलं आहे स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमने। राजापूर परिसरातले देखील खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत। दुसऱ्या बाजूला गोवा राज्याचा एक बलाढ्य ताकदवर संघ आहे गोवन स्ट्रायकर्स गोवा। साईजसाठी फुल टॉस मिस केलाय, नो बॉलची घोषणा होते आहे आणि त्या दरम्यान टीमची धावसंख्या वाढणार आहे। खराब गोलंदाजी होते, सातत्याने नो बॉल येत आहेत, फ्रीडची संधी देखील येते, मात्र आतापर्यंत 3 संधी तरी दवडल्या आहेत मोठ्या फटक्यांसाठी श्यामसर, आणि ही यानंतर पुन्हा एक संधी आली आहे, तर एक मोठा फटका, एक नववा, आणि त्याची प्रतीक्षा आमचे प्रेक्षक करतायत। पाहूया या बॉलवरती नववा येईल का। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून शानदार डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, अनेक वर्षाची परंपरा या स्पर्धेला लाभली आहे आणि क्रिकेटची अविरत सेवा शैलेजी लोके, भाईजी नरे आणि रामेश्वर प्रतिष्ठानने सातत्याने करून दाखवलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वर्ल्ड कप म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सगळ्यात जास्त रकमेची स्पर्धा आणि ती सुद्धा डे नाईटची कुठे होते, तर सगळ्यांच्या ओठावरती एकच नाव येतं, ते असतं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव। नक्कीच धन्यवाद द्यावे लागतील। फ्रीडचा बॉल आहे, त्यामुळे एक मोठी संधी स्ट्रायकिंग गेंदच्या बॅटरला आहे। मोठा फटका नववा येईल का। बॉलर तयार, स्ट्रायकिंग गेंदला बॅटर तयार रजत। रनिंग मध्ये थोडासा अडथळा येतोय, दबाव तर आहे आणि त्या दबावामधून थोडंसं बाहेर यावं लागेल। चांगली बॉलिंग इथे करावी लागणार आहे। रजत कुडाळकर जर आपण पाहिलं तर तो आक्रमक फलंदाजी आणि फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला इथे गोलंदाजी करायची आहे। बॉलर तयार, यावेळेला मोठा फटका ठेवण्याचा इरादा, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चांगला इथे एफर्ट दाखवलाय, फेकी देखील झाली आहे, सिंगल पाहायला मिळेल। सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा बदलेल फलकावरती गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमची 44 धावा। चांगली बॉलिंग आता मात्र करत असताना बॉलर पाहायला मिळतोय। शमसर किती धावा वाटतात तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये होतील या विकेटवरती। अमोल चौथा ओवर प्रगति पर है।
44 रन तो बन चुके हैं। ये 45वां रन भी पूरा किया, क्या 46वां रन भी पूरा करेंगे? जी हाँ, रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छा है दोनों के बीच में, भाग दौड़कर बढ़िया रन बना रहे हैं और स्कोर 46 पर पहुंच चुका है। 46, अभी भी 2 ओवर का खेल बाकी शेष है, तो कम से कम 70 के ऊपर तो रन बन ही जाएंगे। जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है, कुछ कारनामा कर दिखाना पड़ेगा स्वामी समर्थ टीम को, कुछ अच्छे गेंदबाज लाने पड़ेंगे, अच्छी गेंदबाजी उनको भी करनी पड़ेगी। ओ हो, ये देखिएगा, गेंद अंदर, डंडी बाहर। जो हम बात कर रहे थे, शायद वो यहाँ पर श्री स्वामी समर्थ स्पोर्ट ने सुन ली। दूसरी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए साइश, जो कि बल्लेबाज मैदान के बाहर जाते हुए। स्वामी समर्थ स्पोर्ट टीम को जो चाहिए था सफलता, वो साझेदारी यहाँ पर तोड़ दी है। 2 विकेट गिरने के बाद गोवन स्ट्राइकर गोवा टीम के कुल मिलाकर रन है 46, 46 रन। 4 ओवर का खेल खत्म हो चुका है, अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है। महेश जी कोनाडकर यहाँ पर मैच का आनंद लेते हुए, जो गोवन टीम के मालिक है, आपका भी स्वागत है ये बड़ी प्रतियोगिता में। न्यू बल्लेबाज मैदान के अंदर साहिल आरोलकर गेंदबाजी में बदलाव करेंगे। गणपति एंड की ओर से गेंदबाजी करते हुए गेंदबाज आपको दिखाई देते हुए रोहित जिनका नाम है। बारह गेंदें बची है। डगआउट में से यहां पर सूचना जाती हुई कि अभी भी 30 रन बनाने पड़ेंगे आपको, तो शायद कोशिश जारी रहेगी और कम से कम रन में रोकना पड़ेगा सामने वाली गेंदबाजी वाली टीम को। ओहो, खूबसूरत शॉट, अल्टी पल्टी का ये शॉट, लगी तो तितली डूबी तो मछली, इस प्रकार से ये शॉट खेलते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता मात्र 50 धावा फलकावरती लावते गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमची। 5व्या षटकातील पहिल्या बॉलवरती एक स्विच हिटचा नेत्रदीपक फटका इथे खेळ आहे। रजत कुडाळकरने या मैदानावरती एक शतक देखील ठोकलंय आणि नुकतीच हळदोनामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये देखील एक सेंचुरी त्याने झळकवली आहे, त्यामुळे शतकवीर आहे। स्ट्राईकला तयार और पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वितरण कार्पेटचा फटका डीप मध्ये मिड विकेटला बॉल, प्रचंड वेगात क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत, फेकी देखील झाली आहे। खूप चांगला इथे एफर्ट दाखवलाय। गोल्डन नाम आहेत रवींद्र जाडेजा सारखी फेकी पाहायला मिळते। 2 धावा टीमसाठी वाचवू शकले नाहीयेत आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते। 52 धावा। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य दिव्य डे नाईट ओडाम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रतियोगितेचा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र, त्यामध्ये दिलेला सामना क्रमांक 2। फुल टॉस हवेत खेळलेत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याला बीट केलंय आणि हा आहे का मोठा फटका। षटकाराचा सिग्नल येतोय। 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढेल। अजून 9व्याची प्रतीक्षा आहे आणि प्रेक्षकांची इच्छा आहे कदाचित 9वा रजत कुडाळकरच्या बॅटमधनं येईल। श्याम सर, मुझे तो ऐसा लग रहा है कि
दर्शकों के बजाय आपको ही जल्द पड़ी है कि कौन नौवा लगाता है पहले। कुल मिलाकर रन है 58 रन, 58, 2 विकेट गिरने के बाद। बड़ा शॉट रजत की बल्ले से, रजत के आता हुआ, जिसकी अपेक्षाएं रखी हुई है गोवा टीम ने। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, बहुत बाहर, वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर। अमूल, इस इनिंग में देखा जाए तो एक्स्ट्रा रन आ चुके हैं। नो बॉल की बात कहे, वाइड बॉल की बात कहे तो ज्यादा से ज्यादा एक्स्ट्रा के रूप में रन दिए हैं स्वामी समर्थ स्पोर्ट टीम ने। धीमी गेंद, फुल टॉस गेंद, फिर एक बार वही कहानी दोहराई। नो बॉल का इशारा, उसके बाद गेंद बल्ले को लगती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कामयाब हुए गोवा के खिलाड़ी। अगली गेंद रोहित की खराब गेंद, और बल्लेबाज के बल्ले से फिर एक बार ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। आया ये 6 रन के लिए। तो लगातार दूसरा सिक्सर, इस बार बल्लेबाज रजत के बल्ले से। सेवन्टी-सिक्स, 76 रन बनाए हैं, 76 धावा झालेले आहेत। अगली गेंद फिर एक बार बेहतरीन तरीके से प्रहार किया है। गेंद सीमा रेखा के बाहर, देखते न देखते छू मंतर 4 रन के लिए। क्या बल्लेबाजी हो रही है रजत कुडालकर की। और ये 4 रन के साथ रजत कुडालकर अपने 50 रन पूरे कर चुके हैं। अगर रजत की बल्लेबाजी पसंद आई हो तो तालियां बजनी चाहिए। कामयाबा उनको भुगतना पड़ रहा है। गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाज आए हुए हैं समीर शिंदे, टीम के मालिक है। पूरी जिम्मेदारी के साथ मैदान के अंदर गेंदबाजी का भार संभालते हुए हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से चले। अच्छी गेंद
उस पर उतना ही अच्छा शॉट खेलने का प्रयास, लेकिन उतना ही अच्छा कैच लिया तो बल्लेबाज तीसरा मैदान के बाहर जाता हुआ। गोवा टीम का तीसरा झटका लगता हुआ। कप्तान आ गए, छा गए, भाग गए। पहली गेंद के ऊपर तीसरी सफलता अपने टीम के लिए प्राप्त करते हुए 3 विकेट गिरने के बाद रन है 80। नए बल्लेबाज कौन से आएंगे? नए बल्लेबाज गुरु प्रसाद आरोस्कर मैदान के अंदर जाते हुए। मैन फ्रॉम पूर्वा, गोवा राज्य के ये बेहतरीन खिलाड़ियों में से एक है। मुझे जानकारी देते हुए बादल जी चौधरी की रजत के नाम पर कई बड़े बड़े कारनामे हैं। 3 सेंचुरी उनके नाम पर है। उसके साथ इसी टीम में और एक खिलाड़ी है जो बैठे हुए हैं डगआउट में। उनकी भी बल्लेबाजी देखने का मौका कब मिलता है हमें? पुनाजी कलंगुटकर, जिनकी बल्लेबाजी हम बहुत पसंद करते हैं, वो भी बल्लेबाजी करने के लिए बाकी है। जिनके हम बहुत ही चहीते हमारे प्यारे और खिलाड़ी है पुनाजी, उनके नाम पर भी एक सेंचुरी है। ये जानकारी हमें बादल जी देते हुए शुक्रिया बादल जी। और आप सभी तमाम दर्शक यहाँ पर जो मैच देख रहे हैं, ये आनंद ले रहे हैं, और इसका पूरा श्रेय जाता है रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव को। अच्छी गेंद थी, उतनी बढ़िया तरीके से हैमर शॉट यहां पर खेलते हुए आते आते ही गुरु प्रसाद। 1 रन मिलता हुआ। 81 रन है। विकेट गिरे हैं 3 विकेट गिरने के बाद रन है 81। अभी भी गेंदें बची है, 4 गेंदें बची है और एक बड़ा तूफान अभी गेंदबाज समीर शिंदे के सामने है। समीर शिंदे ने पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त की है, दूसरी गेंद के ऊपर सिर्फ 1 रन दिया है, 1 रन खर्च किया है। तो अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा समीर शिंदे की। और यहां पर जो दर्शक है देखिएगा भारी मात्रा में पिन ड्रॉप साइलेंस की तरह मैच देखते हुए। ओ हो, हमारी रजत को नजर लग गई और नतीजा रजत को मैदान के बाहर आना पड़ेगा जरूर। लेकिन रजत की अगर बल्लेबाजी पसंद आई हो तो दोस्तों तालियां बजनी चाहिए। 19 गेंदों में अपने 50 रन बनाए, जिसमें कई बड़े शॉट खेले, सिक्सर लगाए, बाउंड्रियां लगाई और उसके बाद धीरे धीरे 5 बाउंड्रियां लगाई है, 3 सिक्सर लगाए हैं। इतनी बड़ी बल्लेबाजी करके रजत कुडालकर मैदान के बाहर आते हुए। नए बल्लेबाज साहिल वाइंगणकर मैदान के अंदर जाते हुए। ये भी गोवा राज्य के बहुत ही बड़े ऑलराउंडर में से एक माने जाते हैं और उनके ऊपर अभी आखिरी 3 गेंदें बची हैं। गुरु प्रसाद और साहिल की जोड़ी मैदान के ऊपर, लेकिन समीर शिंदे ने इस ओवर में जो कारनामा किया है वो काबिले तारीफ है। तारीफ करने लायक बॉलिंग का प्रदर्शन। 3 गेंदें 1 रन खर्च किया है, 2 सफलताएं हासिल की, तो तारीफ करनी चाहिए समीर शिंदे की। ये उड़ाया, गेंद को भेज दिया सीधी मिड विकेट रीजन में और ये गेंद जाती हुई पूरे के पूरे 6 रन के लिए। बहुत ही अच्छा शॉट, लेफ्टेड शॉट, बल्लेबाज आते आते ही अपना करिश्मा दिखाते हुए। जी हाँ, 9वां तो होना चाहिए था, सुपर 9, लेकिन बाल बचे स्वामी समर्थ टीम के खिलाड़ी। अगली गेंद समीर की, सीधे बल्ले के साथ हमारे ऊपर गेंद को खेला हुआ, ये ठीक कमेंट्री बॉक्स के सामने गेंद गिर चुकी है 6 रन के लिए।
सीधे बल्ले के साथ फिर एक बार तीर की तरह साहिल के बल्ले से आता हुआ यह दंदनाता खनखनाता सिक्सर। आउट में से सेट होकर आए थे। 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर, 93 रन बनाए हैं। विकेट गिरे हैं 4 विकेट गिरने के बाद 93 रन, बहुत ही विशाल स्कोर खड़ा किया है गोवा टीम ने। आखिरी गेंद लेकर, आखिरी गेंद के ऊपर क्या होगा? बल्ले के बाहर हिस्से पर गेंद लगी है, प्रयास तो कर रहे हैं, अच्छा कैच, लेकिन लिया है। यहां पर आउट का इशारा अंपायर ने किया भी है, तो सफलता प्राप्त जरूर होगी। और एक सफलता, 5वीं सफलता यहां पर स्वामी समर्थ स्पोर्ट ने हासिल की है। तो 5 विकेट गिरने के बाद रन है 93 रन, 94 रनों का लक्ष्य रखा है। बहुत ही बड़ा ऊंचा पहाड़ खड़ा किया है गोवन स्ट्राइकर गोवा टीम ने। क्या इसका पीछा करने में कामयाब होगी स्वामी समर्थ स्पोर्ट की टीम, या गोवा की टीम इनके ऊपर भारी होगी? हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान श्री अण्णा वाळके कुणकेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटपटू आहेत. त्यांचा आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने, अण्णा चव्हाण, त्यांचा आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. अण्णा चव्हाण जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटपटू आहेत, त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करत आहोत. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी शशांक फाटक यांना विनंती करते की आपण अण्णा वाळके यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मान्यवरांच्या कक्षामध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. त्याचप्रमाणे श्री प्रल्हाद गावडे यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी शशांक फाटक यांनाच विनंती करते की आपण प्रल्हाद गावडे यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेदरम्यान श्री विजय पालेकर जे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी शशांक फाटक यांना विनंती करते की आपण श्री विजय पालेकर यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद पालेकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
टेकडीचे धन्यवाद श्यामजी वाकर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औराम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2026च्या या अलिशान क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं हात जोडून स्वागत. ग्रीन पार्क स्टेडियमवरती रंगलाय क्रिकेटचा थरार. सन्माननीय श्री शैलेजी लोकेसाहेब, सन्माननीय श्री भाईजी नरेसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. मॅच नंबर 2 एका क्रिकेट संघ डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना रजत कुडाळकरच्या अर्धशतकी 50 धावांच्या बहारदार जोरावरती 93 धावांपर्यंत मजल मारतोय. 94चं लक्ष्य, 94चं टार्गेट इथे सेट केले स्वामी समर्थ स्पोर्ट आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग येईल बॅटर संकेत कडू, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार गौरेश. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. स्ट्रायकिंग येईलच्या बॅटरला पूर्णतः बीट केलंय, उत्तर नाहीये. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. दमदार सुरुवात इथे केली आहे. आप आगाज से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो, अंत भला तो सब भला. शेवट काय होईल ते पाहावं लागेल या मॅच मध्ये. सुरुवात तर चांगली आहे गोवन स्ट्रायकर्स टीम कडून. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हवेत खेळलेत. यावेळेला बॉल चेंडू बराच उंचीवरती गेलाय आणि त्या दरम्यान डीप मिड विकेटला रक्षक सापळ्यामध्ये अडकवलंय. संकेत कडूचा खेळ संपला. पहिला धक्का स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला प्रमोट केले. संघ अडचणीमध्ये, लक्ष मोठं आहे, दिल्ली बहुत दूर आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे तुम्हाला मैदानामध्ये दटून फलंदाजी करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, बनवावी लागेल पार्टनरशिप. भागीदारीला खूप मोठं महत्त्व आहे आणि तेच काम पहिल्या सत्रामध्ये साई झोरे आणि त्याचबरोबर रजत कुडाळकरने केलं आणि त्यामुळेच धावांचा पर्व इथे पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग गेला तयार, खातं ओपन करायचं बाकी आहे. चांगली गोलंदाजी होते गौरेशच्या माध्यमातून. ओ क्या बात है, गेन अंदर दंडी बाहेर. आल्या पावलांनी माघारी परतावं लागेल. शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन फलंदाज आशिषचा खेळ संपला. गाजलेलं षटक आपण पाहिलं मालवणमध्ये 2018 साली. गौरेशने ते टाकलेलं यादगार षटक आपल्या अजूनही लक्षात आहे. तोच हा गौरेश, गोवन क्रिकेटमधला बेस्ट ऑलराऊंडर. बॉलर तयार हॅट्रिकसाठी. लेग स्टिकच्या बाहेर बॉल, वाईड बॉलची घोषणा होते. अतिरिक्त धावेने का होईना टीमचं खातं ओपन झालंय. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमने ते खातं ओपन केले धावांचं. 2 विकेट्स आतापर्यंत आले आहेत. झटपट कडवट गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अचूकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. गौरेश तयार. आतमध्ये आणले बॉलला कट करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करायचा होता स्ट्रायकिंग गेजच्या बॅटरला. सिंगल इथे मेल बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल.
सिंगलने खातं ओपन झाले. टीमची धावसंख्या पुढे गेली आतापर्यंत 2 धावा. लक्ष मोठे आहे. चांगली इथे फलंदाजी करावी लागेल. ज्या अपेक्षेने प्रेक्षक देखील आलेत की सामना चांगला होईल, त्याच अपेक्षेला जर हा सामना खरा उतरला तर प्रेक्षकांना अजून मजा येईल. पहिला सामना देखील आपण पाहिला, तो सामना श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमने अगदी आरामात जिंकला. आज टेनिस क्रिकेटच्या विश्वातील मोठे खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. ऑन साईडला सुंदर फटका, मिड विकेटला बॉल डीप मध्ये जाईल. विथ अनंत कार्पेटचा जमिनीची मदत घेतली आहे. सिंगलच मिळेल आणि सिंगलने सामना जिंकणं अवघड आहे. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 94 धावा इथे बनवायचे आहेत. रजत कुडाळकरची अर्धशतकी खेळी हे वैशिष्ट्य ठरलं पहिल्या सत्राचं. आणि पहिल्या सत्रात त्याच्याच खेळीवरती सगळ्यांचं लक्ष होतं. बॉलर तयार होईल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गौरेश नागवेकर. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त पाहायला मिळते 2 आऊट 3 धावा. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर्ड केलाय. काही समजलं नाहीये. चेंडू आतमध्ये आलाय, दांडी बाहेर निघाली आहे. गिलिया बिकेर्दी फर्निचर उद्ध्वस्त केलंय. तिसरा विकेट मिळवलाय गौरेश नागवेकरने. तिसरा धक्का मिळालाय स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला. 3 आऊट 3 धावा. पुन्हा एकदा जागृत केल्या. 2018 मालवण बोर्डिंग मैदान, बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा, सुपर ओव्हरचा सामना आणि समोर कृष्णा सातपुते, योगेश पेंडकर यांच्यासारखे फलंदाज. आणि अशा वेळी या 2 दिग्गज खेळाडूंना एकाच ओव्हरमध्ये बाद करून गौरेश नागवेकर याने आपलं नाव जगाला ओळख त्या नावाची करून दिली होती. आणि मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की 2018च्या त्या एका सुपर ओव्हरमुळे जगाला एक जलदगती गोलंदाज समजला आणि टेनिस क्रिकेट विश्वाला एक सुंदर मराठी समालोचक सुद्धा गवसला. आणि ते नाव आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे मिस्टर अमोल जमदाडे. अमोल, काय कॉमेंट्री केली होती त्या सुपर ओव्हरची, लाजवाब, अप्रतिम. तो आवाज पुन्हा एकदा ऐकूया. नक्कीच बादल सर, त्या गोड आठवणी अजूनही मनामध्ये आहेत. 2018 सालातल्या गाजलेलं ते षटक आणि त्या सामन्याचं समालोचन करण्याची संधी मला मिळाली होती. त्यावेळेला देखील त्या सामन्यानेच मला देखील प्रसिद्धी मिळाली होती. तो एक जबरदस्त सामना. नक्की पुन्हा एकदा बघा ती मॅच. बॉलर तयार, षटक क्रमांक 2ला इथे सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. विनेशच्या हातामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल हुक करण्याचा इथे प्रयत्न केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल शानदार चौकार. श्रीच्या बॅटमधून एक दमदार इथे चौकार आलाय. खातं ओपन करत असताना जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगलिंग कालावधी दोन्ही बॅटरचा होता. त्या दरम्यान 3 विकेट्स आले आणि त्यानंतर चांगली इथे फलंदाजी होती. और पिच बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फरार, षटकार. चौकार, एक षटकार आलाय. आता मात्र मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय. जे प्रेक्षक अपेक्षेने बघतात या मॅचकडे, आता मात्र त्यांना थोडी मजा यायला लागली आहे. कारण बॅटिंग करणाऱ्या संघातील जो खेळाडू आहे श्रीने दमदार इथे खेळ दाखवलाय. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे. 13 धावा. काय फलंदाजी होते, हल्ला केलाय बॉलरवरती विनेश. चांगला फटका इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून इथे खेळलाय. गॅप शोधलाय, गॅप खूप मोठा आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषेचं सीमा उल्लंघन. येतोय शानदार चौकार.
मुवमेंट मी ते शिफ्ट केलंय, सामन्याने आता गती घेतली आहे. और पिच बॉल पुन्हा एकदा समोर समोर गोईंग 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 अँड गॉन. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. आतापर्यंत 23 धावा, पहिलं षटक फक्त 3 धावांचं गौरेश नागवेकरचं, आणि त्यानंतर मात्र आलेला गोलंदाज विनेश त्याच्यावरती केला हल्ला. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार, चौथ्या बॉलवरती षटकार. बदल सर, पुन्हा एकदा पाचव्या बॉलवरती चौकार येईल का? जबरदस्त फलंदाजी होते, कौतुक करावं लागेल बॅटर श्रीचं. यावेळेला चांगला बॉल खाली राहिलाय, उत्तर दिलंय. नक्कीच जर आपण पाहिलं तर डॉट बॉल इथे टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी होते, क्या बात है. आणि हे कमबॅक आहे, कमबॅक सुद्धा असं असलं पाहिजे ना बादल सर, की ते दमदार असलं पाहिजे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे. एक षटकाराला, एक चौकाराला, पुन्हा चौकार, एक षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. 20 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आल्या, 5वा बॉल डॉट. पुढच्या बॉलवरती काय होईल? ऑफटिकच्या बाहेर पाठलाग करण्याचा, छेडखानी करण्याचा प्रयत्न, बराचसा बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉलची घोषणा करण्यासाठी प्रवृत्त करतोय पंचांना. एका अतिरिक्त धाबेने धावा देखील वाढत आहेत. 24 धावा आलेत. लक्ष मोठं आहे, संघर्ष इथे मोठा करावा लागणार आहे. 94चा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. ऑन साईडला इथे फटका ठरवण्याचा इरादा श्रीचा. फटका थोडासा मिस टाइम नक्की झाला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलपर्यंत, सिंगलच इथे मिळेल. पहिलं षटक फक्त 3 धावांचं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात हल्ला केलाय, आक्रमण केलंय आणि या षटकात तब्बल 22 धावा कुठले. त्यामुळे सामना आता बरोबरीमध्ये आलाय. दोन्ही संघांची ताकद बरोबरीची आहे, त्यामुळे प्रेक्षकांना अजून मजा येईल. आणि जसा सामना गती घेतोय ना, यूट्यूबचे प्रेक्षक देखील वाढत आहेत, प्रत्यक्ष मैदानावरती प्रेक्षक देखील आता वाढायला लागलेत. आणि समीकरण आता मात्र इथे बदलणार आहे. 94चा पाठलाग करताना 22 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 72 धावांची अजून आवश्यकता आहे. पंचवीस धावा फलकावरती झालेत, त्यामुळे 69 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 69 धावा हे समीकरण आहे जिंकण्यासाठी. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमच्या समोर एक मोठं कडं आव्हान उभं केलंय गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाने. मात्र त्या आव्हानाला या षटकात तर प्रत्युत्तर आलंय. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी होतं, दुसरं षटक बॅटिंग करणाऱ्या संघासाठी होतं, तिसरं षटक नेमकं काय घडेल या षटकामध्ये आणि त्यासाठी पुन्हा एकदा बोलावलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गौरेश नागवेकरच्या हातामध्ये चेंडू दिलाय, ट्रम्प कार्ड बाहेर काढले, हुकमाचा एक्का पुन्हा एकदा बोलवलाय आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा गौरेशने एक चमत्कार दाखवलाय, करिश्मा इथे दाखवलाय आणि गौरेशला का ओळखलं जातं गोवन क्रिकेट मधला बेस्ट ऑलराऊंडर, पुन्हा एकदा आपली प्रतिभा इथे सिद्ध केली आहे. 4था विकेट मिळवलाय गौरेश नागवेकरने आणि ऐन मोमेंटम मध्ये, रिदम मध्ये असणारा खेळाडू त्याला देखील इथे बाद केले. 4था धक्का मिळाला बॅटिंग टीमला. मध्ये 22 धावांचं योगदान देऊन श्री मैदानाच्या बाहेर निघालाय. 4था धक्का जे आशेचं किरण होतं ना, तेच इथे संपवलंय गौरेश नागवेकरने. नक्कीच फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली होती श्रीने, मात्र त्याचा मोमेंटम ब्रेक केला एका अप्रतिम चेंडूने. चेंडू दोन्ही बाजूला बादल सर ओळवण्यात माहीर आहे. स्विंग अँड क्विंग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, स्विंगिंग क्वीन आहे. नक्कीच एक चमत्कारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते आणि त्यामुळेच कर्नाटकमध्ये, गोव्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये या खेळाडूला प्रचंड मागणी आहे. बेस्ट ऑलराऊंडर आहे. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी देखील करतो हा खेळाडू. नवीन बॅटर तयार. मोठा फटका ठरवायचा इरादा, चेंडू पाहतोय आपण गलीमध्ये चाललाय. एकच धाव इथे मिळेल, सिंगलने खातं ओपन झालंय. टीमची धावसंख्या पुढे जाते. 26 धावा पाठलाग करायचा आहे 94चा. तुम्ही पाहताय तुमच्या स्वप्नातली क्रिकेट स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी क्रिकेट टुर्नामेंट आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि यावर्षी प्रत्येक वर्षी आपण काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये करतो बादल सर, आणि यावर्षी आपण तो 9वा इथे आणला. नक्कीच कौतुक करावं लागेल शैलेजी लोकेसाहेब, भाईजी नरेसाहेब आणि त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार काय मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. बोलत या लेगस्टिकवरचा बॉल हलकेच इथे ग्लान्स करत असताना पाहायला मिळेल. टर्न केले बॅटने, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरवरून पुढे चाललाय, डीप स्क्वेअर लेगला सिंगल इथे मिळेल. सिंगलने काम चालणार नाहीये. चेंडू आणि धाबा यांच्यामधलं अंतर वाढते. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, आणि त्या मोठ्या फटक्यांकडे जावं लागणाऱ्या बॅटिंग टीमला. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम पहिल्या षटकामध्ये दबाव बनवला आणि तो दबाव दुसऱ्या षटकामध्ये झुगारून टाकला स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमने. मात्र पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये इथे प्रेशर वाढवलंय गौरेश नागवेकरने. बॉलर तयार. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 94च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ. बॉलर तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा आतमध्ये वळवले बॉलला. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवतो हा गोलंदाज, आणि त्यामुळेच थोडीशी दिक्कत परेशानी येते बॅटिंगसाठी बॅटरला. बदल सर, एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला ओढणारे चेंडू ओळखणं अवघड जातं बॅटिंग करत असताना, आणि तितकाच वेग देखील आहे. चांगलं व्हेरिएशन आहे गौरेश नागवेकरकडे. चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. स्ट्रायकिंग येईल, बॅटर तयार होईल गणेश. यावेळेला बॉटम हँडचा वापर केलाय, प्रचंड ताकद लावली आहे, ठोसा दिलाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. षटकार. स्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती हल्ला करता त्यावेळेला संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढतो. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, ग्लान्स केलाय बॉलला, चेंडू डीप मध्ये चाललाय मिड विकेटला. चांगलं इथे क्षेत्ररक्षण होतंय. सिंगलच पाहायला मिळेल. गणेशने देखील प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. नक्कीच त्याच्या बॅटमध्ये देखील धावा येतील का येणाऱ्या कालावधीमध्ये ते पाहावं लागेल. गौरवचा 2 षटकांचा स्पेल इथे संपलाय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर त्याने 3च धावा इथे खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकात 1 षटकार त्याच्या विरोधामध्ये आला. एकूण 9 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. 3 षटकांचा काही संपला. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघाचा धावफलक आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजून 60 धावांची गरज आहे. नक्कीच बदल सर, आता फक्त दुसरा सामना चालू आहे, आणि दुसरा सामना चालू असताना आतापर्यंत आपली ही स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा 1,06,366 लोकांनी पाहिली आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावसाठी. दुसऱ्या सामन्यामध्ये लाखापेक्षाही जास्त आपल्याला प्रेक्षक मिळालेत ज्यांनी आपल्या नजरेखालून ही स्पर्धा घातली आहे. क्या बात आहे. आणि हे यश आहे रामेश्वर प्रतिष्ठानचं. हे सातत्य आहे, कित्येक वर्ष ते सातत्य ते राखलंय. शैलेजी लोके, भाईजी नरेसाहेब आणि त्यांचे सर्व शिलेदार. क्या बात आहे. चांगला बॉल, लोअर फुल टॉस बनवण्याचा इथे प्रयत्न केला, बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्यानंतर थोडासा जमिनीवरती डीप झाला, खाली आला. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला थोडासा इथे दिक्कत पाहायला मिळते. 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 60 धावांची गरज होती. रिव्ह्यू घेतलाय. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही ते चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला. त्याचबरोबर जर आपण पाहतो तर टीव्ही एम्पायर, येस, नो बॉल. हा अनुभव आहे उमेशजी मांजरेकर यांचा बादल सर. कित्येक वर्ष निश्चितपणे जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी याही आमच्या अंपायरांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. हा अनुभव बोलतो. फ्रीडचा बॉल, मोठी संधी आली आहे बॅटरला.
ऑप्टिक वरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न इथे केला. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलंय. धाव येणार नाहीये. टीमची धावसंख्या थांबली आहे. 35 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रोहन साळगावकर. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तर ड्राईव्ह केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सिंगल पाहायला मिळते. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आणि बादल सर अजून एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय असतं माहितीये, शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी जी मानवी कलाकृती इथे पाहायला मिळते ना, ती पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. की प्रत्येक वर्षी वेगळं काय, या वर्षीही वेगळं काय, तुम्हाला शेवटच्याच रात्रीमध्ये कळणार आहे. या वर्षी वेगळं काय बनवणार आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. चांगला बॉल यावेळेला बाहेर काढलाय, कट केलंय. बॉलने इथे गिरकी घेतली आहे. या चेंडूवरती उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग यांच्या बॅटरकडे. ओमकार स्ट्राईकला तयार आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 36 धावा. 94च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक 4. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याने घेतले. बॉलला आपल्या कवेत आली अजून एक विकेट. कोकण प्रांतातली मोठी स्पर्धा. कोकणाचं एक वेगळं सौंदर्य आहे आणि या सौंदर्यामध्ये अजून भर टाकणारी ही स्पर्धा आहे. कोकणामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीलाच इथे राहावंसंच वाटतं आणि या कोकणाच्या सौंदर्याच्या प्रेमात अनेक आमचे पर्यटक देखील पडतात. या कोकण प्रांतातली सगळ्यात मोठी आणि मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. आपण देवगड तालुक्यातील मिडबाव गावामध्ये आहोत आणि मिडबाव गावची शान असणारी ही स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आयोजित केली आहे. सिद्धेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे खेळला. मिड विकेटला प्रचंड वेगात चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोचला. फंबल झाला, तो बीट झाला आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर बघता बघता 3 धावांमध्ये झालं. एकोणचाळीस. रोहन साळगावकर बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील एक चांगला गोलंदाज आणि ज्या ज्या वेळेला गोवन स्ट्रायकर्स क्रिकेट संघ दबावामध्ये असतो ना बादल सर, या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येतो. फ्लाईट दिली आहे. वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. फिरकी घेतली आहे बॉलने. बॉल गेलाय रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 4चा खेळ देखील इथे संपला. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीम 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ आहे. 55ची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग मूडमध्ये फलंदाज पाहायला मिळालेत. सिद्धेश अप्रतिम चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका. त्यानंतर थोडासा दबाव वाढलाय. एक मोठा फटका जरी आला ना तरी देखील हलचल एक वेगळी होते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ ऑफ्टिकच्या बाहेर सोडून दिलाय.
डॉट बॉल पाहायला मिळेल. टिंब चेंडू आहे, ज्या चेंडूवरती उत्तरच आलं नाही आहे स्ट्रायकिंग एजच्या बॅटरकडून. या अगोदरच्या चेंडूवरती एक क्लासिकल फटका आणि त्या दरम्यान फिरवलाय बॉल हवेत वरची टॉप एज आणि त्या दरम्यान अजून एक विकेट. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला अजून एक धक्का. आपण ही बाईक देखील पाहतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार झाले 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अपील 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 फिंगर्स अप. 7वा धक्का. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा कधी चालू होईल आणि आज ती पहिली रात्र आहे. पहिल्याच रात्रीत तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या विश्वातले मोठे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. आणि बांदेश्वर श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाने तर पूर्णतः स्टार कास्टच आणले आहेत. बादल सर चांगला संघ इथे बांधलाय. कौतुक करावं लागेल मकरंदजी तोरसकर यांचं. अनेक टुर्नामेंट्समध्ये आपण पाहतो मकरंदजी तोरसकर आपला एक चांगला संघ तगडा संघ दाखल करतात आणि इतर सर्वच संघ मालक आपापल्या परीने चांगला संघ निवडण्याचा प्रयत्न करतात. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे, एक वेगळा अनुभव आहे. ग्रीन पार्कचं मैदान हे खास खेळाडूंना देखील भुरळ पाडतं, मोहात टाकतं. अपील पुन्हा एकदा झालंय. लक्ष आता मात्र वाढत चाललंय आणि जो मोठ्या धावसंख्येचा इथे दबाव सुरुवातीलाच बनवलाय तो दबाव अजून वाढलाय. औपचारिकता आता मात्र बाकी राहिली आहे. स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघ पूर्णतः इथे कोलमडताना दिसला गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. चांगला बॉल पुन्हा एकदा फिरवलाय, बाहेर कट केलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज थोडेसे चाच पडतात मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये 51 ची गरज आहे. शेवटची ओव्हर. 6 चेंडू 51 धावा अजून बनवाव्या लागतील स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला. नक्कीच आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये ऐकलं बादल चौधरी सर आमचे मालवणी समालोचक, त्यांचं देखील सुंदर असं समालोचन. त्याचबरोबर आमचे सिंधुदुर्ग कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष श्यामजी वाक्कर यांचं देखील आपण एक सुंदर समालोचन ऐकलं. त्याचबरोबर मणिजी पाटील यांचं देखील पहिल्या सत्रामध्ये आपण समालोचन ऐकलं. आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. 6 मध्ये 51 ची गरज आहे स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट टीमला. बॉलर तयार. साहिल वांगणकर ज्याच्याविषयी आपण चर्चा केली होती. गोवन क्रिकेटचा एक बेस्ट ऑलराऊंडर. अनेक ऑलराऊंडर खेळाडू आहेत गोवन क्रिकेटमध्ये, तेच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच डॉट बॉल. 5 मध्ये 51 ची गरज. ठीक आहे, म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पुन्हा एकदा बॉलर तयार, स्ट्राईकला बॅटर तयार. चांगला बॉल कट केलाय, स्विंग अँड मिस. हलकासा कट इथे झाला आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. उत्तर नाहीये. दबावामध्ये साप आपल्याला दिसतोय ते स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेटचा संघ, समीरजी शिंदे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला गोवन स्ट्रायकर्स गोवा महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ आहे.
ऑन साईडला पुन्हा एकदा फटका, सिंगलच मिळेल. आमचे ऑफिशियल देखील जे पंचपुत्र आहेत मालवणचे ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उमेशजी मांजरेकर सर, मंगेशजी धुरी सर, दीपकजी धुरी सर, त्याचबरोबर सुशीलजी शेडगे सर हे आमचे पंचपुत्र आहेत. आमच्यासोबत गुणलेखन करत आहेत ज्ञानेशजी केळुसकर. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा मिस केलाय बॉल. चांगली गोलंदाजी होते साहिल वांगणकरच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवरती तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतात. धन्यवाद गौरवजी सावंत अँड टीम. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार, हिरव्यागार मैदानावरती ग्रीन पार्क स्टेडियम समोर खेळ आहे. चांगला फटका पाहायला मिळेल. एकच धाव इथे मिळते आणि यापुढचे सामने तुम्हाला नक्की अजून आनंद देतील. हा सामना थोडासा एकतर्फी नक्की झालाय, बरंच अंतर आपल्याला दिसतंय, त्यामुळे प्रेक्षक मोठ्या सामन्याची वाट बघताय. तो मोठा सामना येईल, नक्की येईल तुमच्या भेटीला. बॉलर तयार, फुल टॉस खेळले आहेत. ऑन साईडच्या दिशेने फटका येतो. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे आणि हा सामना अगदी आरामात दिमाखात जिंकलाय. पहिल्या बॉल पासून वर्चस्व प्रस्थापित केलं गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाने. आणि तो एक दबाव, एक वेगळा दबाव पाहायला मिळाला स्वामी समर्थ स्पोर्ट क्रिकेट संघावरती. मॅच मध्ये पराभव होतोय. गोवन स्ट्रायकर्स गोवा संघ अगदी आरामात जिंकतोय हा पहिला सामना. या अगोदर